सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा कायदा 2020 साली झाला। त्याचं पालन करताना मराठी भाषा विषयासाठी कोणत्या प्रकाशनाची पुस्तकं वापरायची हेही शासनाने निश्चित करून दिलं। पण पालिकेच्या CBSE ICSE शाळांमध्ये मात्र शासनाने निश्चित केलेल्या प्रकाशनाऐवजी वेगळ्याच प्रकाशनाची पाठ्यपुस्तकं वापरली जात असल्याचं समोर आलं आहे। कायद्यानुसार सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी साठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आला। इयत्ता 1 साठी बालभारतीची मजेत शिकूया मराठी ही चित्रपुस्तिका लागू करण्यात आली। मात्र पालिकेच्या ICSE शाळेत न्यू सरस्वती हाऊस या प्रकाशनाचं सप्तरंग हे पुस्तक वापरलं जात आहे। मराठी शाळांसाठी बालभारती हे प्रथम भाषा मराठीचं पुस्तक, हिंदी आणि इंग्रजी माध्यमासाठी सुलभ भारती हे द्वितीय भाषा मराठीचं पुस्तक आणि इतर माध्यमांसाठी सुगम भारती हे तृतीय भाषा मराठीचं पुस्तक अशी 3 प्रकारची पाठ्यपुस्तकं बालभारतीने तयार केली आहेत। ही पुस्तकं कायद्यानुसार सर्व मंडळांच्या शाळांमध्ये लागू होणं अपेक्षित आहे। पण पालिका शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांची यादी माहितीच्या अधिकारातून उपलब्ध झाली असता त्यात बालभारतीच्या पुस्तकाचं नाव कुठेच नाही। पालिकेच्या CBSE शाळेतही इयत्ता 4थी साठी न्यू सरस्वती हाऊस प्रकाशनाचं सप्तरंग हेच पुस्तक वापरलं जात असल्याचं निदर्शनास आलंय। शिवाय या सर्व शाळांमध्ये मराठीसाठी होली फेथ, चेतन, टार्गेट, नवनीत या प्रकाशनांची ही पुस्तकं वापरली जात आहेत। याबाबत पालिकेच्या CBSE कक्षाच्या शाळा अधीक्षक सायली सुरुवे यांना विचारलं असता बालभारतीची पुस्तकं मागवली आहेत, पुढच्या वर्षीपासून लागू केली जातील असं त्यांनी सांगितलं। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांना विचारलं असता शासन निर्णयातील तरतूद तपासून त्याचं पालन करण्याची सूचना संबंधित यंत्रणांना दिली जाईल असं त्यांनी म्हटलंय। आता पालिकेच्या CBSE आणि ICSE शाळांमध्ये शासन निर्णयानुसार बालभारती प्रकाशनाची पुस्तकं केव्हा वापरली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नमिता धुरी, लोकमत, मुंबई।